या पद्धतीने जर कारल्याची भाजी तुम्ही बनवली ना, तर ती अजिबात कडू होत नाही. कारलं म्हटलं म्हणजे ती भाजी कडू होते आणि बरेच जण असे असतात, की ते त्यांना खायला नको असते. तर तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवली, तर जे कारल्याची भाजी खात नाही, ते सुद्धा आवडीने खायला लागतील. चला तर मग लगेचच आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात आधी ना मी कारले घेतलेले आहेत. इथे मी हे छोटे कारले घेतले, त्याच्यामुळे त्यांना आहे ना असं मधून एक चीर मारून त्यातल्या बिया काढून घेणार आहे. तुमच्याकडे जर ते मोठे कारले असतील तर त्यांना 2-3 त्याचे असे काप करून घ्यायचे, म्हणजे त्यांना कापून घ्यायचे आहेत आणि त्यातला मग बिया काढून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने असं आडवं त्याला कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर कारल्यामध्ये ना हा जो मधला भाग आहे ना पांढरा, हा थोडा कडू असतो, त्याच्यामुळे तो व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही त्याच्यातल्या व्यवस्थित असं सर्व बियाणं काढून घेतलं आहे. सर्व कारल्यांच्या असंच बिया काढून घ्यायच्या. त्यानंतर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. पाणी थोडं गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर यामध्ये जे कारले आहेत ना ते टाकून द्यायचे आहेत. आता 5 ते 10 मिनिट कारले ना पाण्यामध्ये आपण उकळून घेणार आहोत. मीठ आणि हळदच्या पाण्यामध्ये कारले असे उकळून घेतले ना की त्यातला जो कडूपणा आहे तो खूप कमी होतो. त्याच्यामुळे ना व्यवस्थित असे हे कारले याच्यामध्ये उकळून घ्यायचे आहे. त्यानंतर ते थोडे मऊ झाले की गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व कारले ना आपल्याला बाहेर काढून ठेवायचे आहेत. आता कारले काढून घेतले की कढईमध्ये ना तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तळतळली की लगेचच जिरंसुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर आहे ना कांदा टाकायचा आहे. तिथे मी 1 वाटी इतका कांदा टाकलेला आहे. कांदा थोडासा जास्तीचा वापरायचा आहे. जेव्हा कारल्याची भाजी बनवत असतो ना आपण, तेव्हा कांदा थोडा जास्त वापरला की ती भाजी चवीला सुद्धा छान लागते. आता कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे. कांदा आहे ना थोडा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. खूप जास्त असा डार्क रंगावर तो परतून घ्यायचा नाही आहे, नाहीतर ना भाजी थोडी कळू लागू शकते. त्यानंतर इथे मसाले टाकायचे. 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आता तिखटाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार तुम्ही तिखट टाकायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. आता हे पीठ आहे ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही, अगदी 5 मिनटं त्यातला जो कच्चेपणा आहे तो जाईल इतकंच ते भाजून घ्यायचं आहे. आता कांदा आणि बेसन छान असं भाजून घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. कारले ना उकळताना कारल्यांमध्ये मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ टाकताना ते अंदाजानेच टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि सर्व मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर शेंगदाणे ना भाजून घ्यायचे, त्याची साल काढायची आणि ते बारीक वाटून घ्यायचे आहे आणि ते यात टाकायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. शेंगदाणे भाजलेले आपण घेतलेले, त्याच्यामुळे खूप वेळ परतून घेण्याची गरज नाही आहे. थोडंसं ते मसाल्यामध्ये मिक्स झालं की 5 मिनटं ते परतून घ्यायचे आहेत. आता इथे बघू शकताय तुम्ही मस्त असा मसाला तयार आहे. आता हा मसाला आहे ना गरम आहे, तर तो लगेचच कारल्यांमध्ये भरायचा नाही, थोडा तो कोमट होऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय त्याचा रंगसुद्धा किती छान आलेला आहे. मस्त असा मसाला तयार झालेला आहे. थोडासा कोमट झाला की लगेचच कारल्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर इथे बघा मस्त असा मसाला कोमट झालेला आहे. आता कारले घ्यायचे, त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा आहे. कारल्यांमध्ये ना मसाला भरताना तो खूप जास्त असा दाबून भरायचा नाही आहे, अगदी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. म्हणजे खूप कमीसुद्धा भरायचा नाही, त्यामध्ये मावेल इतका तो भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पॅक करायचं आहे. जर मसाला आहे ना खूप असं दाबून भरला ना, तर जेव्हा आपण ही भाजी परतवून घेऊ तेव्हा तो मसाला त्यामध्ये खूप जास्त राहील आणि मग ते चवीलासुद्धा चांगलं नाही लागत. त्याच्यामुळे मसाला अगदी व्यवस्थित त्यामध्ये पूर्ण भरून घ्यायचा आहे, पण खूप जास्त दाबून तो भरायचा नाही आहे. आता सर्व कारल्यांमध्ये ना मसाला भरून घ्यायचा आहे. मसाला बनवताना ना तो थोडा शिल्लकच बनवायचा आहे, म्हणजे भाजी ना
चवीला सुद्धा खूप छान लागते. मसाला बनवताना तुम्ही कांद्याचं प्रमाणसुद्धा थोडं जास्तीचंच वापरायचं आहे. आता बघा सर्व कारल्यांमध्ये मसाला भरल्यानंतर ना तो इतका शिल्लक आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व कारले या तेलामध्ये टाकायचे. लगेचच परतवायची घाई करायची नाही, त्यांना थोडंसं एका साईडने होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच ते परतवून घ्यायचे, कारण आता याच्यामध्ये आपण मसाला भरला आहे, त्याला खूप वेळ असं जर पलटवत राहिले तर त्यातला मसाला बाहेर येईल. त्यामुळे अगदी हलक्या हातांनी ना हे कारले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही बघू शकताय की कारल्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. तर आता काय करायचं आहे, जो मसाला उरलेला आहे ना तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला जास्तीचा असला ना की भाजीसुद्धा ना खूप छान लागते. त्याच्यामुळे नक्की हा मसाला थोडासा बनवताना शिल्लकच बनवून घ्यायचा आहे. बघा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता जर भाजी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला अशीच कोरडी ती भाजी आवडत असेल तर अगदी थोडासा असा पाण्याचा याच्यावर शिपका घालायचा आहे. म्हणजे जर कोरडी भाजी पाहिजे असेल तर पाण्याचा फक्त शिपका द्यायचा आहे. आणि जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये तुम्ही कोमट पाणी करून ते घालायचं आहे, म्हणजे तुम्हाला असं ग्रेव्ही तयार होईल. तर इथे बघू शकताय छान अशी कोरडी भाजी तयार झाली आहे. आता याच्यावर आहे ना वरतून मस्त अशी भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि तयार आहे आपली ही कारल्याची भाजी. चवीला सुद्धा खूप छान लागते, अजिबात कडू होत नाही, बनवायला सुद्धा सोपी आहे. अगदी बेसिक मसाले आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत. तर ही भाजी ना नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते सुद्धा सांगा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.